लक्ष्मी निवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता मंगला घाबरत घाबरत इकडे आईबाबांकडे आलेली असते। मंगलाने तिच्या बाबतीत झालेला सर्व खतरनाक असा प्रकार लक्ष्मीला आणि श्रीनिवासला सांगितलेला असतो। सगळ्यांना घरातल्यांना मंगलच्या सोबत घडलेला हा भयानक प्रकार ऐकून खूप मोठा मानसिक धक्का बसलेला असतो। मंगल आईबाबांना म्हणते की जान्हवीच्या मोठ्या बहिणीसोबत जयंत असा कसा काय वागू शकतो, तर तुम्ही बाबा पटकन जावा आणि जयंत जान्हवीला भेटून माझ्या बाबतीत झालेला सर्व प्रकार सांगा आणि त्याला जाब विचारा। त्यानंतर श्रीनिवास लगेच म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता जानूला भेटायला जातो। त्यानंतर लक्ष्मी म्हणते की तुम्ही एकटे जाऊ नका, संतोषला घेऊन जावा, पण संतोष काहीतरी कारण सांगतो आणि त्याच्यासोबत जाण्याचं टाळतो। इकडे हरीश म्हणतो की मला एक खूप मोठी ऑर्डर मंडेला द्यायची आहे, त्याच्यामुळं मी काही बाबा तुमच्यासोबत येऊ शकत नाही। परंतु व्यंकी मात्र एका पायावर तयार होतो आणि तो पटपट जेवण करतो आणि तो श्रीनिवाससोबत जानूकडे जायला निघतो। इकडे जयंत जान्हवीला खूप त्रास देत असतो। जयंत जान्हवीला म्हणत असतो की तुझं माझ्यावर खरंच जर प्रेम असेल तर माझ्यासाठी तू एक करायचं आहे, या दुधामध्ये मी हे झुरळ टाकणार आहे आणि ते तू प्यायचं आहे। जयंत जान्हवीला जबरदस्ती ते दूध पाजण्याचा प्रयत्न करत असतो। जान्हवी हा सगळा प्रकार पाहून खूपच हादरून गेलेली असते। जयंतने जान्हवीला जोरात धरलेलं असतं आणि आता तो तेवढ्या तिला दूध पाजणार तेवढ्या दारावरची बेल वाजलेली आहे। जयंतला दिसलेला आहे की व्यंकी आणि श्रीनिवास आलेले आहेत। जयंत म्हणतो की यांना काही काळवेळ आहे का नाही, हे इथं कशाला आलेले आहेत, परंतु यातलं काहीही जान्हवीला अजिबात माहीत नसतं। त्यानंतर जयंत तिथून निघून जातो। जयंत निघून गेल्यानंतर जयंत दरवाजात उघडत नाही, वॉचमनला त्यांना बाहेरची बाहेर हाकलून द्या असं जयंत फोन करून वॉचमनला सांगत आहे। त्यानंतर श्रीनिवास आणि व्यंकी बिचारे जान्हवीला न भेटताच स्वतःच्या घरी निघून जाणार आहेत। काही जान्हवी आणि श्रीनिवासची भेट कधी होणार हे येणाऱ्या भागामध्येच कळणार।